मी प्राध्यापक डॉक्टर टी महानवर पुन्हा एकदा आपलं बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या व्याख्यानामध्ये मनपूर्वक स्वागत. बीकॉम भाग 1 या वर्गासाठी प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट अँड ॲप्लिकेशन या विषयामध्ये सेमिस्टर फर्स्ट यामध्ये आपला पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट. आणि यामध्ये आपण यापूर्वी व्यवस्थापन, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये विचारात घेतलेले आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापनाची भूमिका, व्यवस्थापनाचं महत्त्व देखील विचारात घेतलेलं आहे. त्याच टॉपिकमध्ये आपल्याला व्यवस्थापन विचारवंतांचं व्यवस्थापन विकासामध्ये योगदान अशा प्रकारचा एक भाग आहे. आणि त्यामध्ये आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या विचारवंतांनी व्यवस्थापन विकासामध्ये जी मोलाची भर टाकली त्यामध्ये जे विचारवंत आहेत त्यापैकी आज आपण जॉर्ज एल्टन मेयो या विचारवंतांचं योगदान अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण जर विचार केला तर आतापर्यंतच्या व्यवस्थापन विचाराच्या विकासामध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स किंवा टप्पे जर आपण विचारात घेतले तर त्यामध्ये टेलर पूर्व काळ, त्यालाच आपण शास्त्रीय व्यवस्थापन पूर्व काळ, त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापन कालखंड आणि आधुनिक व्यवस्थापन कालखंड अशा प्रकारचे 3 कालखंड आपल्याला अभ्यासायला मिळतात. यामध्ये टेलर पूर्व काळामध्ये साधारणपणे औद्योगिक क्रांती पूर्वीचा काळ किंवा औद्योगिक क्रांतीचा कालखंड, या कालखंडामध्ये आपल्याला चार्ल्स बॅबेज, जेम्स वॅट, रॉबर्ट ओवेन, हेनरी टौने यासारखे विचारवंत आढळतात. आणि या विचारवंतांनी त्या काळामध्ये मॅनेजमेंट बाय एक्सपिरियन्स ही संकल्पना मांडलेली होती. आणि त्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं व्यवस्थापनाची मांडणी केलेली आहे. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाचा कालखंड, सायंटिफिक मॅनेजमेंट पिरियड. हा जो कालखंड आहे तो 1900 ते 1930 यामध्ये फ्रेडरिक विल्सो टेलर, की ज्याला आपण FW टेलर, त्याचबरोबर HL ग्रँट, फ्रँक अँड लिलियन गिलब्रेथ, त्याचबरोबर या कालखंडानंतर आणखी काही विचारवंत दरम्यानच्या काळामध्ये उदयाला आले. त्यामध्ये हेनरी फेयॉल यांचं योगदान खऱ्या अर्थानं आपल्याला व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामध्ये त्यांनी विशेषतः व्यवस्थापकाचे गुण, व्यवस्थापकाची कार्ये, त्याचबरोबर व्यवस्थापनाची विविध 14 तत्वे देखील सांगितलेली आहेत. त्यानंतर व्यावसायिक क्रियांचं 6 घटकामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणखीन आपल्या लक्षात येईल की जॉर्ज एल्टन मेयो, मेरी पार्कर फॉलेट, मॅक्स वेबर, FL ब्रेच यासारखे व्यवस्थापन विचारवंत देखील या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतात. अर्थात इतर विचारवंत आणि मेरी पार्कर फॉलेट आणि एल्टन मेयो यांचा जो विचार आहे तो पूर्वीच्या विचारवंतापेक्षा वेगळा आहे. कारण व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता किंवा उत्पादकता वाढवण्यासाठी आपण आर्थिक प्रेरणा किंवा आर्थिकेतर प्रेरणा ज्या देतो, या प्रेरणांच्या पलीकडं आणखीन एक त्यांनी संकल्पना मांडलेली आहे, ती म्हणजे व्यवस्थापकाकडे मानवी संबंध दृष्टिकोन असला पाहिजे.
त्यालाच आपण मानवी संबंधाचे व्यवस्थापन ह्युमन रिलेशनशिप मॅनेजमेंट असं म्हणतो. आणि खऱ्या अर्थानं जॉर्ज एल्टन मेयो आणि मेरी पार्कर फॉलेट हे मानवी संबंध व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जातात. आणि त्यापैकी आपण जॉर्ज एल्टन मेयो यांचा विचार आपल्या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. त्यानंतरचा जो कालखंड आहे तो म्हणजे मॉडर्न मॅनेजमेंट थेरीज, म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये विशेषतः पीटर ड्रक्कर की ज्यांनी उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन, त्याचबरोबर मायकेल पोर्टर यांनी स्पर्धात्मक फायदा या संबंधीची संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. हॅम्पर अँड चॅम्पी, सी.के. प्रल्हाद यांनी रिटेल मार्केटिंग आणि मॅनेजमेंट यावर अधिक भर दिल्याचं दिसून येतं. आणि म्हणून सध्याच्या कालखंडामध्ये आपल्याला पारंपरिक पद्धतीनं व्यवस्थापन करण्याऐवजी आपल्याला व्यूहरचनात्मक व्यवस्थापन करण्याची गरज असते. आणि म्हणून या पीटर ड्रक्कर, मायकेल पोर्टर, त्याचबरोबर सी.के. प्रल्हाद या व्यवस्थापन विचारवंतांना स्ट्रॅटेजी गुरु म्हणून देखील ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं आपल्या व्यवस्थापनाच्या अभ्यासामध्ये 3 घटकामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्या 3 टप्प्यामध्ये जे काही ठळक विचारवंत आहेत त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आपण विशेषतः जॉर्ज एल्टन मेयो यांच्याबद्दल विचार करणार आहोत. अर्थात ज्यावेळी आपण एखाद्या विचारवंताचा अभ्यास करतो विचाराचा, त्यावेळी त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी देखील विचारात घेणं गरजेचं असतं. जॉर्ज एल्टन मेयो यांचा जन्म 1880 मध्ये ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झाला. त्यांनी आपली पदवी ही ॲडलेड विद्यापीठामध्ये लॉजिक आणि फिलॉसॉफी, तत्वज्ञान या विषयामध्ये घेतलेली आहे. त्यांनी पदव्युत्तर पदवी देखील लॉजिक आणि फिलॉसॉफी यामध्ये घेतलेली आहे. याशिवाय त्यांनी मेडिकल सायन्सचा देखील अभ्यास केलेला होता. आणि स्कॉटलंड या ठिकाणी त्यांनी मानसशास्त्रामध्ये विशेषतः रिसर्च किंवा संशोधन केल्याचं दिसून येतं. आणि त्यांच्या शिक्षणाचा भाग म्हणून पुढे त्यांना पेन्सिल्वानिया युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1922 मध्ये त्यांनी हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणीही प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. 1927 ते 32 या कालखंडामध्ये त्यांनी हॅवथॉर्न रिसर्च इन वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी इन शिकागो याच्यावर अधिक भर दिलेला आहे. आणि हे जे संशोधन त्यांनी केलं, या संशोधनामुळं विशेषतः जॉर्ज एल्टन मेयो यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाल्याचं आपणाला दिसून येतं. अर्थात हे जे संशोधन आहे त्याचा आपण नंतर विचार करणार आहोत. त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यामध्ये द ह्युमन प्रॉब्लेम्स ऑफ एन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1933, द सोशल प्रॉब्लेम्स ऑफ इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1945, मॅनेजमेंट अँड वर्कर्स 1949, अशा पद्धतीनं विशेषतः त्यांनी सामाजिक प्रश्नावर, औद्योगिक संस्कृती आणि औद्योगिक संस्कृतीमुळे निर्माण झालेले सामाजिक प्रश्न याच्यावर आपल्या ग्रंथामध्ये अधिक भर दिल्याचं दिसून येते. एल्टन मेयो आपल्या सेवेतून 1947 मध्ये
निवृत्त झाले आणि त्यांचा मृत्यू 1949 मध्ये झालेला आहे. तर अशा पद्धतीनं त्यांचा एकूण जो कालखंड आहे तो म्हणजे 1880 ते 1949. आता खऱ्या अर्थानं आपल्याला जॉर्ज एल्टन मेयो यांच्या हेथॉर्न प्रयोगाबद्दल अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहित आहे की मानवी संबंधाचे प्रणेते म्हणून त्यांना नावलौकिक प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी एकूण संशोधनं जी केली या संशोधनापैकी अमेरिकेतील शिकागो येथील वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी या कंपनीमध्ये हेथॉर्न संशोधनाने त्यांना व्यवस्थापन शास्त्रज्ञ म्हणून जागतिक मान्यता मिळालेली आहे. अर्थात ही जी वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी आहे ही कंपनी त्या कालखंडामध्ये टेलिफोनची जोडणी किंवा त्या संबंधीचे टेलिफोन किट आणि आर्टिकल तयार करण्याचं काम करत होती आणि त्या कंपनीमध्ये जवळजवळ 30,000 कामगार काम करत होते. कंपनीने उत्पादन वाढीसाठी आणि कार्यक्षमता वाढीसाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला. त्यामध्ये विशेषतः कार्यवातावरणात सुधारणा, प्रकाश व्यवस्था, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कामाच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा, त्यानंतर अल्पोपहार यासारख्या सुविधा देण्यात आल्या. अशा प्रकारचं प्रॅक्टिस संबंधित कंपनी किंवा या कार्यपद्धतीचा अवलंब संबंधित कंपनी 1924 ते 27 या कालखंडामध्ये करत होती आणि याचा परिणाम त्यांच्या लक्षात आलं की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता त्याचबरोबर उत्पादकता यामुळं वाढते. परंतु त्यांनी एक असा प्रयोग त्यानंतर केला की त्यानंतर कामाचे तास वाढवले, विश्रांतीच्या वेळा कमी केला, प्रकाश व्यवस्था ज्याला आपण म्हणूया की थोडीशी अंधार या स्वरूपाची किंवा त्यांना अल्पोपहार देणं बंद केलं किंवा कार्य वातावरणामध्ये फारशी सुधारणा केली नाही. म्हणजेच त्यांनी त्या काळामध्ये ज्यावेळी अशा पद्धतीनं निगेटिव्ह अप्रोच ठेवून जरी कर्मचाऱ्यांना वागणूक दिली तरी सुद्धा त्या कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली नाही. म्हणजेच उलट त्या कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी किंवा कार्यक्षमता तशीच राहिली. त्यावेळी व्यवस्थापनापुढे असा प्रश्न निर्माण झाला की आपण आतापर्यंत जे मोटिवेशन ज्याला आपण फायनान्शियल आर्थिक प्रेरणा आणि आर्थिकेतर प्रेरणा असं जे म्हणतो त्याचा आणि या कार्यक्षमतेचा संबंध असतानाही आपण ज्यावेळी या सुविधा कमी केल्या तरी सुद्धा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते आणि ही खऱ्या अर्थानं व्यवस्थापनापुढं एक आश्चर्यकारक किंवा आश्चर्यजनक गोष्ट होती. आणि म्हणून त्यांना त्यामागचं कारण शोधण्यासाठी त्या कंपनीनं जॉर्ज एल्टन मेयो यांना निमंत्रित केलं किंवा त्यांना पाचारण करण्यात आलं आणि मग त्या दृष्टिकोनातून जॉर्ज एल्टन मेयो यांनी जे प्रयोग केले त्या प्रयोगाला हॅथॉर्न एक्सपेरिमेंट किंवा हॅथॉर्न प्रयोग असं म्हटलं जातं. त्यामध्ये म्हटलेलं आहे की आफ्टर that the company appointed George Elton Mayo for research and experiment on that problem, which is most important factor that affects on workers productivity. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजेच कामगारांच्या उत्पादकतेवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? आतापर्यंत आपण म्हटलं होतं की आर्थिक
घटक आर्थिक प्रेरणा, आर्थिकेतर प्रेरणा. पण वर आपण विचार केल्याप्रमाणे या प्रेरणा या कालखंडामध्ये फेल किंवा अपयशी ठरलेल्या होत्या. मग आणखीन कोणती प्रेरणा आहे हे शोधण्यासाठी त्यांनी जॉर्ज एल्टन मेयो यांना नेमले. जॉर्ज एल्टन मेयो यांनी जे प्रयोग केले त्यामध्ये त्यांचे जे गाजलेले किंवा प्रचलित जे प्रयोग होते त्यामध्ये 3 प्रयोग होते: रिले असेंब्ली टेस्ट रूम, मुलाखत कार्यक्रम आणि बँक वायरिंग ऑब्झर्वेशन रूम. आता रिले असेंब्ली टेस्ट रूम हा जो प्रयोग आहे त्यामध्ये टेलिफोन रिलेची जुळणी करणाऱ्या 6 महिलांचा गट निर्माण करण्यात आला. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली देण्यात आली आणि योग्य किंवा चांगली कार्यपरिस्थिती त्या खोलीमध्ये कशी निर्माण राहील यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर त्यांचा जो गटप्रमुख आहे त्या गटप्रमुखाला त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं, ज्याला आपण म्हणूया की संवाद साधणं, मार्गदर्शन करणं, मित्रत्वाची भूमिका निर्माण करणं यासारख्या गोष्टींची सूचना देण्यात आली. त्याचबरोबर त्यांना विश्रांतीची वेळ, ब्रेकफास्ट, वर्किंग आवर्स, फ्री कम्युनिकेशन, सजेस्ट टीम लीडर फॉर फ्री इंटरॅक्शन विथ ग्रुप, टीम रिम्युनरेशन सिस्टीम म्हणजेच गट मोबदला पद्धतीचा अवलंब केला जाईल अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर त्या गटाची उत्पादकता मोजण्यात आली. त्यावेळी असं लक्षात आलं की त्या पद्धतीमुळं त्या गटाची प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता, काम करण्याची कार्यक्षमता ही वाढलेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे, ड्यू टू दिस सिस्टीम इट वॉज फाउंड दॅट प्रोडक्टिव्हिटी वॉज इन्क्रीज्ड बाय धिस ग्रुप. आफ्टरवर्ड्स these फॅसिलिटीज वॉज विड्रॉड बाय मॅनेजमेंट. म्हणजे त्या फॅसिलिटी काही काळानंतर या कमी करण्यात आल्या. आणि त्यावेळी देखील जॉर्ज एल्टन मेयो यांना सरप्राइजिंग रिझल्ट मिळाला. आश्चर्यजनक निकाल. म्हणजे काय तर प्रोडक्टिव्हिटी ऑफ धिस ग्रुप वॉज नॉट डिक्रीज्ड बट इन्क्रीज्ड. म्हणजे आपण दिलेल्या सुविधा कमी केल्यानंतर सुद्धा त्या गटाची प्रोडक्टिव्हिटी कमी होण्याऐवजी वाढली. आणि ही खऱ्या अर्थानं काय होतं तर आश्चर्यजनक होती. नंतरचा भाग होता की दुसरा जो प्रयोग आहे तो म्हणजे बँक वायरिंग अँड ऑब्झर्वेशन रूम. या प्रयोगाबद्दल सांगायचं झालेस आपल्याला असं दिसून येतं की कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा असतात. कार्यशाळा म्हणजेच वर्कशॉप असतात. आणि या वर्कशॉपमध्ये विविध ट्रेड केलेले कुशल कामगार त्या कार्यशाळेत काम करत असतात. आणि जर आपण तेच कामगार एकाच ठिकाणी एकाच कार्यशाळेत दीर्घकाळ ठेवले म्हणजेच त्यांच्यामध्ये बदल केला नाही तर काय घडतं हे बँक वायरिंग अँड ऑब्झर्वेशन रूम या प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच कामगारांचा एकदा एखादा गट तयार झाला की कामासंबंधी ते कामगार व्यूहरचना करतात. कारण त्यांच्यामध्ये एक घट्ट मैत्री निर्माण झालेली असते आणि एकमेकाबद्दल विश्वासार्हता निर्माण झालेली असते. आणि म्हणून मग ते काय करत असतात, आपल्या कामासंबंधीची व्यूहरचना तयार करतात आणि त्यांच्यामध्ये
जी विचारांची देवाणघेवाण होते ती जॉब सिक्युरिटी, म्हणजे आपलं काम आपल्याला नोकरीमध्ये सुरक्षितता कशी निर्माण होईल आणि आपलं काम कमी कसं होईल या दृष्टिकोनातून विचार करतात, विचारांची देवाणघेवाण करतात आणि त्यातून काही त्यांची एक तत्व प्रणाली पुढे येते. म्हणजे त्यामध्ये म्हणतात की डोंट वर्क मोर अँड इफ यू हॅव वर्क रादर दॅन ड्युटी यू आर ट्रीटेड ॲज कामशूर. म्हणजे तुम्ही ज्यादा काम करायचं नाही आणि ज्यादा काम केलं तर तुम्हाला कामशूर असं म्हटलं जाईल आणि नेमून दिलेल्या कामापेक्षा कमी काम केलं तर तुम्हाला कामचोर असं म्हटलं जाईल. म्हणजे आपण एका विशिष्ट स्टॅटिक पोझिशनला राहायचं, म्हणजे आपल्याला ज्यादा काम करावं लागू नये आणि आपण कमीही काम करणार नाही. म्हणजे आपल्याला काय होईल, आपली जॉब सिक्युरिटी निर्माण होईल. अशा पद्धतीची धारणा कामगारामध्ये निर्माण होते आणि शिवाय त्यांनी अशा पद्धतीनं गटामध्ये मेसेज दिलेला असतो की आपल्याबद्दल कुणीही आपल्या वरिष्ठाकडे रिपोर्टिंग करायचं नाही किंवा आपली गुपितं फोडायची नाहीत. दिस स्ट्रॅटेजी ऑफ इन्फॉर्मल ग्रुप इम्प्रेस ऑन मेंबर्स, आणि त्या ग्रुप लीडर जो सांगेल त्या पद्धतीनं हा जो इन्फॉर्मल ग्रुप आहे तो काय करत असतो, इम्प्रेस झालेला असतो किंवा त्यांची मतं मान्य करत असतो. तिसरा जो प्रयोग आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू एक्सपेरिमेंट. म्हणजे तो जो कालखंड आहे या कालखंडामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येईल की बहुतेक देश पारतंत्र्यामध्ये होते किंवा बहुतेक देश हे स्वतंत्र झालेले होते. परंतु पारतंत्र्यातली हुकुमशाही पद्धती, भांडवलशाही पद्धती याचा प्रभाव व्यवस्थापनावर होता. हे व्यवस्थापन त्या काळात कामगारांना, ज्याला आपण म्हणूया की मानवी वागणूक देत नव्हते किंवा त्यांना त्यांची मतं मांडण्याची संधी नव्हती. ज्याला आपण म्हणूया की ओनली ओबे दी ऑर्डर, फक्त आम्ही सांगू त्या पद्धतीनं तुम्ही काम करायचं. अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये काम करणारा कामगार वर्ग होता. म्हणजेच त्याला आपण म्हणूया की त्यांचं एक प्रकारे दमन किंवा दडपणाखाली काम करावं लागत असे. अशा परिस्थितीमध्ये जॉर्ज एल्टन मेयो यांनी 20,000 कामगारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना काही सूचना दिल्या. म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही मोकळेपणानं तुमच्या कामाबद्दल बोला, कार्य वातावरणाबद्दल बोला, वैयक्तिक प्रश्नाबद्दल बोला, तुमच्या वेतनाबद्दल बोला, त्यानंतर तुमचे वरिष्ठाशी कसे संबंध आहेत किंवा तुम्हाला आणखीन या कंपनीबद्दल किंवा कार्यपरिस्थितीबद्दल काय सूचना द्यायच्या असतील त्या देखील तुम्ही देऊ शकता. आता एका विशिष्ट दडपणाखाली काम करणारा किंवा आपल्याला मुक्तपणे बोलण्याची संधी नाही अशा परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आपल्याला एक बोलण्याची संधी दिली जाते किंवा आपल्याला कुणीतरी विचारते, आपल्या मताला वाव आहे, हाच खऱ्या अर्थानं त्यांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा क्षण होता. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की इट वॉज सरप्रायझिंग एक्सपिरियन्स टू वर्कर्स दॅट दे कन्सिडर देअर ओपिनियन्स. म्हणजे लोकांना आपलं मत व्यक्त करण्याची संधी मिळाली तर त्याच्या दबलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांना वाट मिळते, विचारांना संधी मिळते आणि इट इज द नीड ऑफ ह्युमन बिईंग. म्हणजे लोकांना मुक्तपणे बोलावं असं वाटत असतं पण त्यांना बोलू दिलं जात नाही. हा खरा प्रश्न व्यवस्थापनामध्ये असतो आणि तो प्रश्न हॅथॉर्न एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून लक्षात आल्याचं आपल्याला दिसून येतं.
They feel good experience and they motivate by this experiment which conducted by जॉर्ज एल्टन मेयो. म्हणजेच त्यांना तो एक्सपिरियन्स हा चांगला वाटला आणि त्यामुळं ते मोटिवेट झाले, म्हणजे त्यांच्यामध्ये कार्य प्रेरणा निर्माण झाली, ते अधिक उत्साही झाले, उद्युक्त झाले, अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी आपल्याला या 3 प्रयोगातून 3 बाबी आपल्या लक्षात येतील. एक म्हणजे त्या गटामध्ये चांगलं वातावरण जर असेल तर तो गट अतिशय आनंदी काम करतो. त्यांच्यामध्ये टीम मित्रत्वाची भावना, सहकार्याची भावना असणं गरजेचं आहे. दुसरा भाग असा आहे की एखादा गट जर आपण दीर्घकाळ त्याच विभागात ठेवला तर तो गट इन्फॉर्मल गट तयार होतो आणि त्यातला जो लीडर आहे त्या लीडरच्या सूचनांचं पालन केलं जातं किंवा तो गट एक विशिष्ट व्यूहरचना तयार करतो. तिसऱ्या प्रयोगातून आपल्या लक्षात येतं की लोकांना मुक्तपणे बोलण्याची संधी दिली पाहिजे, मतं मांडण्याची संधी दिली पाहिजे. त्यांनी कंपनीच्या हितासाठी काही सूचना दिल्या तर त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. चांगल्या सूचनांना बक्षीस योजना देखील आपल्याला राबवता येऊ शकते. आणि दुसऱ्या अर्थानं जे अलीकडच्या काळामध्ये पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीनं राबवता येईल. या 3 बाबी विशेषतः या प्रयोगातून लक्षात येतात. आता यामध्ये फाइंडिंग्स काय आहेत तर सर्वात महत्त्वाचं काय तर व्यवस्थापनाने ह्युमन रिलेशनशिप अप्रोच ठेवला पाहिजे. मॅन इज नॉट मशीन, नीड टू कन्सिडर दिअर सायकोलॉजिकल नीड. म्हणजे माणसाला एक मानसशास्त्रीय गरज असते, भावनिक गरज असते आणि ती गरज जर आपण पूर्ण केली तर त्याचा फायदा हा कार्यक्षमता वाढीसाठी होतो. आणि म्हणून सेक्युरिटी, ॲप्रिशिएशन अँड सपोर्ट या रिले असेंब्ली टेस्ट रूममध्ये आपल्या लक्षात आलं की ते लोक त्यांच्यामध्ये निर्माण झालेली इंटिग्रिटी आणि टीमवर्क मुळं त्यांनी किंवा मैत्रीच्या भावनेतून काम करत असताना त्यांना इतर सुविधांचा विसर पडलेला आहे. इन्फॉर्मल ग्रुप यामध्ये सर्वसाधारणपणे फॉर्मल ग्रुपपेक्षा इन्फॉर्मल ग्रुप मित्राच्या गटातील मित्राने दिलेल्या सूचना या इतर सूचनापेक्षा त्या गटाला महत्त्वाच्या वाटतात. त्या पद्धतीनं की जसं विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये रेग्युलर बसणं हे नियमानं बंधनकारक असताना त्याचा मित्र, त्याचा लीडर त्याला बाहेर थांबण्यास प्रवृत्त करतो, त्यावेळी मित्रानं सांगितलेलं त्याला योग्य आहे असं वाटतं. म्हणजेच इन्फॉर्मल ग्रुपचा प्रभाव हा फॉर्मल ग्रुपपेक्षा जास्त असतो. म्हणजेच व्यवस्थापनानं अशा प्रकारचे काही सोशल ग्रुप असतात त्या ग्रुपचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून it is a social process and management should know these groups can be handled properly. म्हणजे ते गट जर आपण चांगल्या पद्धतीनं हँडल केले तर व्यवस्थापनाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळू शकतं. नॉन मॉनिटरी मोटिवेशन म्हणजेच रिस्पेक्ट, पार्टिसिपेशन, मोरल, प्राऊड, ॲप्रिशिएशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण खूप पैसे दिले किंवा वेतन दिलं पण त्याला चांगली वागणूक दिली नाही, त्याचा सातत्यानं अपमान केला किंवा त्याचं मत ऐकून घेतलं नाही, त्याला रिस्पेक्ट दिला नाही तर त्याला पैसे महत्त्वाचे वाटत नाहीत. आणि म्हणून म्हणजे जसं आपण वेतन देतो त्या पद्धतीनं त्याला रिस्पेक्ट देणं, त्याच्या विचाराला वाव देणं, त्याचबरोबर त्याला ते काम
अभिमानास्पद वाटेल असं वाटणं देखील महत्त्वाचं असतं. प्रॉडक्टिव्हिटी सोशल आविष्कार हा काय आहे, तर सामाजिक आविष्काराचा भाग आहे. म्हणजे सर्वांनी मिळून एकत्रितरित्या जर काम केलं तर आपली प्रॉडक्टिव्हिटी किंवा कार्यक्षमता वाढते. आणि सोशल रिलेशनशिप जर निर्माण केली, विश्वासार्हता दाखवली, त्यांच्या वैयक्तिक प्रश्नामध्ये त्याच्या भविष्यकालीन योजनांना किंवा स्वप्नांना आपण जर सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला तर ते अधिकाधिक योगदान द्यायला तयार होतात. पाचवा घटक आहे रिस्पॉन्स अनालिसिस. मॅनेजमेंट शुड नो दॅट हाऊ द एम्प्लॉई आर रिस्पॉन्डिंग टुवर्ड्स द वर्क अँड ह्युमन रिसोर्स पॉलिसी. हा देखील फार महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन इज सोशल सिस्टीम. ऑर्गनायझेशन नॉट ओनली फॉर्मल but it is informal and their interactions are important that they affects their productivity and skill. म्हणजे फॉर्मल ग्रुप आणि इन्फॉर्मल ग्रुप यामधील इन्फॉर्मल ग्रुप मैत्रीपूर्ण निर्माण झालेला जो गट असतो त्या गटामध्ये मुक्तपणे विचारांची देवाणघेवाण असते. आणि मग असं वातावरण व्यवस्थापनानं आपल्या सहकार्याशी निर्माण करणं इथं अपेक्षित आहे. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे की सोशल ऑर्गनायझेशन इज सोशल सिस्टीम. मॅन इज नॉट मशीन. तर तो मानवी घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ह्युमॅनिटी फोकस. रूल्स अँड रेग्युलेशन्स आर इम्पॉर्टंट बट it should have humanity ground. Technological process and rich lifestyle can adversely affect on human being and it creates problem if we not accept cooperation policy. म्हणजे आधुनिक काळामध्ये कितीही आपण तंत्रज्ञानाचा अवलंब करत असलो तरी शेवटी मानवता हा घटक आपण विसरून चालणार नाही. न्यू लिडरशिप स्टाईल. म्हणजे लिडरशिप शुड ॲक्सेप्ट ह्युमॅनिटी अँड सोशल रिलेशनशिप स्किल. ही ट्राय टू डेव्हलप युनिटी इंटिग्रिटी अँड ही एबल टू लिसन अँड गाईड प्रॉपरली टू एम्प्लॉई. म्हणजे एक चांगला लीडर निर्माण होणं गरजेचं असतं. व्यवस्थापक हा नेतृत्व करणारा घटक असला पाहिजे. फक्त अधिकार आणि सत्ता गाजवणारी व्यक्ती नसावी. अशा प्रकारचं मत हे जॉर्ज एल्टन मेयो यांचं आहे. इंडस्ट्रियल सोशियोलॉजी. ही स्टेटेड दॅट देअर इज नीड ऑफ टाइम टू इंट्रोड्यूस इंडस्ट्रियल सोशियोलॉजी. म्हणजेच औद्योगिक समाज आणि हा औद्योगिक समाज कसा विकसित करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार जॉर्ज एल्टन मेयो यांनी मांडलेला आहे. अशा पद्धतीनं जॉर्ज एल्टन मेयो यांच्यावर काही विचारवंतांनी टीका देखील केलेली आहे. त्यामध्ये कामगार भावनाविवश काम करतात हे मान्य होण्यासारखे नाही, तर इतर घटकांचाही प्रभाव असतो. मेयो यांचे विचार प्रयोगावर आधारित आहेत. त्यात सैद्धांतिक बैठक नाही. प्रयोग शास्त्रीय निकषावर नव्हते. त्यामुळे शास्त्रीय सिद्धांत म्हणून स्वीकारणे योग्य नाही. ह्या निष्कर्षांना सार्वत्रिक उपयुक्तता नाही. अशा प्रकारची टीका जरी केलेली असली तरी व्यवस्थापनात मानवी संबंधाचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांचे नेतृत्व विकसित करणे, मार्गदर्शन करणे, त्यांचे सहकार्य मिळवणे, कामाबद्दल आत्मीयता निर्माण करणे ही प्रक्रिया जॉर्ज एल्टन मेयो यांच्या विचारामुळे सुरू झालेली आहे. आणि म्हणून जॉर्ज एल्टन मेयो यांचा मानवी संबंध दृष्टिकोन
हा सिद्धांत आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, किंवा आधुनिक काळातील व्यवस्थापनाने या सिद्धांताप्रमाणे जर आपल्या व्यवस्थापनामध्ये अवलंब केला तर निश्चितच त्या क्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक यू फॉर पेशन्स.